नमस्कार. विचार करा या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे आपण सारे आंबेडकर. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकजण हा मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये वाढलेला असतो. आपल्या सभोवताली असलेली जी काही संकट आहेत, आपल्या सभोवताली ज्या असलेल्या अडचणी आहेत, या अडचणीची दोन हात करून आपण पुढे आलेलो असतो. आयुष्य जगत असताना अनेक पातळ्यांवरती आपण संघर्ष करत असतो. आपल्यापैकी अनेकांना किंवा प्रत्येकाला सोपं काहीच नसतं. हा संघर्ष जो असतो तो फक्त एकाच प्रकारचा नसतो, तो अनेक प्रकारचा असतो. वैयक्तिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, धार्मिक आणि जातीय या प्रकारचा संघर्ष किंवा काही लोकांना यापैकी अनेक पातळ्यांवरचा संघर्ष जो आहे तो करावा लागतो. आपल्या परिस्थितीशी झगडावं लागतं आणि या परिस्थितीशी दोन हात करतच वाढावं लागतं. मित्रांनो, या संघर्षाबद्दल सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही, कारण बाबासाहेबांचं दुसरं नाव म्हणजे संघर्ष होतं. शिक्षणाच्या जोरावर बाबासाहेबांनी प्रत्येक संघर्षावरती मात केली. मित्रहो, आपल्या दररोजच्या जगण्यामध्ये आपण तरी काय करत असतो? आपल्या ज्या दैनंदिन जगण्यामधल्या अडचणी आहेत, या अडचणीबद्दल आपल्याला सुद्धा हेच वाटत असतं की माझं शिक्षण, माझं ज्ञान या अडचणींबरोबर झगडण्यासाठी उपयोगी पडेल. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं की आपलं मूल शिकून आपल्या मुलाला शिकवावं, कारण ते मूल शिकून उद्या त्याचं आयुष्य बदलेल. शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला आणि त्याच्या पालकांना हेच वाटत असतं की शिक्षणामुळं आपली परिस्थिती बदलेल. कुटुंबाची असो, समाजाची असो किंवा आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ही शिक्षणामुळे बदलेल. बाबासाहेबांना शिक्षणाबद्दल नेमकं हेच वाटायचं. तर त्यामुळं शिक्षणामुळं बदल होऊ शकतो या गोष्टीवरती बाबासाहेबांचा प्रचंड विश्वास होता आणि शिक्षणाबद्दल त्यांना दुर्दम्य आशावाद होता. विचारांच्या या पातळीवरती आपण बाबासाहेबांची साधर्म्य साधतो. म्हणूनच आपण सारे आंबेडकर.